इडियट. अरे राम, कसा रस्ता क्रॉस करून गेली ही मूर्ख पोरगी. हो आपण देवळात आलोय ना, मग देवळात मन एकदम शांत ठेवायचं, शांत एकदम. आई, एक तर एवढा बिझी शेड्यूल मधनं तू अचानक आज मला या मंदिरात घेऊन आलेली आहेस. अरे माझंही अचानकच ठरलं ना, मग मी तुला आधी कसं सांगणार सांग बघू. आणि कोणतीही गोष्ट विनाकारण घडत नसते राम, सगळं देवाच्या इच्छेने घडतं. बघू आता देवाच्या मनात काय आहे. काकू कितीला दिला? 40 रुपये. 40? अहो काकू आमच्या इथे तर 25लाच मिळतो, 40 कसले? अहो काय ताई, देवा पुढे तुम्ही नारळ वाढून देवाला मागणं बघायला आलाय नव, आणि देवाला देताना भक्तिभावाने द्या की. बरं बरं ठीक आहे, द्या. हे घ्या. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. अरे खूप दिवसांनी आलात. हो काय खास कारण? कारण तसं खासच आहे, म्हणूनच तर आले ना. माझा मुलगा अभिराम लग्नाला तयार झालाय. अरे वा, ही तर खूप चांगली गोष्ट आहे. तुम्हाला माहितच आहे ना गुरुजी, गेली कित्येक वर्ष हा एकटाच आहे. बस आता बाप्पानं माझ्या लेकाला सुखात ठेवेल अशा मुलीची लवकरात लवकर गाठभेट घालून द्यावी, हीच त्याच्या चरणी प्रार्थना, इच्छा. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तुमच्या मुलाला सुयोग्य आणि कुटुंबाला शोभेल अशी मुलगी लवकरच सापडेल. अभिराम, मला प्रदक्षिणा घालून ये जा. तुमच्या मुलाच्या हस्ते मंदिराच्या प्रवेशद्वारावर ह्याला वाढवा. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतील आणि ह्याच मंदिरात त्यांना त्यांची भावी पत्नी मिळेल. आई जरा इम्पॉर्टंट कॉल आहे. हॅलो. पार्टनर, तुला माहिती आहे ना, मी तुझ्याकडे 3च गोष्टी मागायला येते. पहिली गोष्ट म्हणजे मला लवकरात लवकर एखाद्या सिरियलची लीड ऍक्ट्रेस कर. दुसरी, मला माझ्या कुटुंबाची काळजी घ्यायची, त्यांच्या सगळ्या इच्छा पूर्ण करायच्या, त्यासाठी मला मदत कर. आणि तिसरी,
तिसरी तर तुला माहितीच आहे. आणि देवा, मी उद्या एका ऑडिशनला जाणार आहे. त्यात मला प्लीज यश मिळू दे. अर्थ कळेना विन तुझी आता मन कुठे जुळेना दूर जावे म्हटले तरी वाट मिळेना विन तुझी आता मन कुठे जुळेना. बघितलं, हीच खरी देवाची कृपा. मी तुम्हाला सांगितलं होतं की एजेना ह्याच मंदिरात योग्य मुलगी सापडेल. तुम्ही तुझ्यामुळे शकुनाचा नारळ फुटला माझा. हे असं कोण चालतं मंदिरात उलट? ओ अंकल, मंदिरात ना सगळे असेच चालतात. पण एवढे मोठे आहात तरी एवढी साधी गोष्ट माहित नाहीये. देवाकडे कधी पाठ करून चालू नये. तिकडे बघा, बघितलं? त्या आजी पण अशाच चालतायत. स्वतःला काय कळत नाही, काही नाही, आणि मला शिकवतात. सॉरी आई, माझ्या हातून शुभ शकुनाचा नारळ फुटला. सॉरी. असू दे. चला. क्या बात है लीला, तुम्हें कोई हक नहीं बनता कि तुम इतनी सुंदर दिखो. नजर नको लागायला बाबा माझी. वा लीला, काय दिसतेस. तुझं ना आज नशीबच बदलणार आहे. मराठी इंडस्ट्रीला एक नवीन स्टार मिळणार आहे. एक हिरोईन जी असेल हुशार, गुड लुकिंग, टॅलेंटेड. आणि तुम्ही आता तयार राहा. लीला येते लवकरच. वाह 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 ताई, क्या बात है. कशी दिसते मी? एकदम सीता माते सारखी. मागच्या वेळी ना मी ऍक्टिंग एकदम खणखणीत केली होती ग. पण ना माझा कॉस्ट्युम बरोबर नव्हता ना, म्हणून फुकट चान्स गेला. म्हणून यावेळेला ना मी रिस्कच घेतली नाही. सरळ भाड्याने कॉस्ट्युम आणलाय. ताई, तुझा गेटअप तर एकदम परफेक्ट आहे. पण डायलॉगचं काय, तयारी केलीस ना? एका स्त्रीसाठी तिच्या पतीशिवाय दुसरं महत्वाचं काय असणार? त्याचं सुख तेच तिचं सुख, त्याचं दुःख तेच तिचं दुःख, त्याचं ध्येय तेच तिचं ध्येय. आणि यालाच तर म्हणतात एक संपूर्ण स्त्री. कारण लग्नानंतर एका युवतीचा पुनर्जन्मच तर होतो. तिचं स्वतःचं अस्तित्व, तिचा मीपणा, तिचा बाणा, सगळं काही उंबऱ्या बाहेर ठेवून जेव्हा ती तिचं पतीचं आयुष्य वेचायला सज्ज होते,
तेव्हाच खऱ्या अर्थाने त्यांच्या सहजीवनाचा आरंभ होतो. ताई हाऊसफुल. ताई हे असं ऑडिशन दिलंस ना तर सीतेच्या रोलसाठी तुझं सिलेक्शन झालंच म्हणून समज. लीला होणार सुपरस्टार. सुपरस्टार. असं कोणाही ऐऱ्या गैऱ्याला सुपरस्टार होता येत नाही. 4 वाक्य ओकायची, गंध पावडर चोपडायचं म्हणजे सुपरस्टार होता येत नाही. मेहनत करावी लागते. लीला, हे जे काही माकड जाळे तू बाहेर जाऊन करणार आहेस ना ते घरातच कर ना. कशाला उगाच आपली लाज चव्हाट्यावर मांडायची है ना. इथे घरात निदान मी टाळ्या तरी वाजवे. मला नाही वाटत तू आयुष्यात काही करू शकशील. त्यापेक्षा तू ना ती घरातली 4 कामं कर. घे, ही केलीस तर उद्या सासरी गेल्यानंतर लोक माझं नाव तरी काढतील. आता काय म्हणतील, सावत्राई आहे, काही शिकवलं नाही मुलीला. घाल घाल कपड्याच्या घड्या घाल. मावशी आई, काय का तू फक्त अजून थोडे दिवस वाट बघ, काया पालट होणार आहे. एकदा का मला सीतेचा रोल मिळाला ना, नशीब चेंज, मूड चेंज. नमस्कार करते. अगं कार्टी नुसती. ताई पण ना तुझं काय, घड्या घालते. घाल घाल. काम नाही लोकांना. लक्ष्मीताई, हे घ्या तुमची गरमागरम कॉफी. ताई तुम्ही नवीन फोन घेतला बघू. नाही ग सरू, आपल्यासाठी सुटेबल सासूचं सेटिंग, ह्या घराण्याला शोभेल अशा सुटेबल सुनेचं सेटिंग, आपल्या एजंटच्या हिटलरगिरीला हँडल करू शकेल अशा बायकोचं सेटिंग. कळलं? नाही कळलं. ताई मला कळेल अशा भाषेत सांगा ना. सिंपल सिंपल. क्वेश्चन पेपर फोडलाय मी. क्वेश्चन पेपर म्हणजे कोणाची एक्झाम आहे का? आणि कोणाला दिलाय क्वेश्चन पेपर सांगा ना ताई. श्वेताला. तिला आपण वधू परीक्षेसाठी जे काही प्रश्न काढले होते ना ते सगळे पाठवलेत. हो, पण ही श्वेता कोण आहे? मी तरी का विचारते तुम्हाला. असून असून कोण असेल ही श्वेता? तुमच्या आत्ते बहिणीच्या मावस काकाची बहीण किंवा चुलत मामाच्या पुतणीची मुलगी, राईट? ते जे काही असेल, पण असं काय स्पेशल आहे या श्वेतामध्ये? राजकारणात नाही का प्रत्येक जण आपला पक्ष भक्कम करण्यासाठी योग्य त्या कॅन्डिडेटची निवड करत असतो. मी पण तेच करते. आपल्याला योग्य त्या कॅन्डिडेटची निवड करावी लागते जो आपल्यासाठी सुटेबल असेल. मी तेच करते. ते राजकारण वगैरे ठीक आहे, पण ही श्वेता सुटेबल काय आपल्यासाठी? कारण ती आपल्या हिटलरला पुरून उरेल. हे घर सांभाळण्याची कॅपॅसिटी आहे तिच्यात. आणि जर आपण तिला या घरात एंट्री दिली तर ती आपल्या शब्दाबाहेर नाही. एखाद्या अनोळखी एंजलला घरात आणण्यापेक्षा ओळखीची डेव्हिल काय वाईट? काय वाटतं तुला? वा 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 लक्ष्मीताई, तुम्ही ना 1 नंबरच्या डेव्हिल आहात. ग्रेट ग्रेट आहात तुम्ही. काय बुद्धी चालते तुमची. आजपासून ना मी तुमच्या मेंदूची पूजा करणार आहे. मी इंटरनेटवर बघितलं होतं. लक्ष्मीताई, सरू काय चाललंय तुमचं? काही नाही. तुम्ही काय तयारी केली आहे का फक्त गप्पाच मारणार आहात? अगं सरस्वती, वधू परीक्षेची तयारी झाली आहे का? तयारी झालीये, माझी तयारी झालीये. लक्ष्मीताई पण तयार आहेत आणि सगळी सेटिंग पण झालीये. कसली सेटिंग? म्हणजे तिला असं म्हणायचंय की वधू परीक्षेसाठी जी काही तयारी करायची होती ती सगळी झाली आहे. आणि बहिणी, आम्ही यावेळेला अशाच मुलींची निवड केली आहे ज्या वधू परीक्षेत पास झाल्या तर आपलाच फायदा होईल. आपला फायदा? हो, आपलाच फायदा. काय चाललंय काय तुमचं? आपला फायदा बघायचा नाही आपण. सरस्वती, या घरात अशीच मुलगी येईल जी या घराची सून होण्याच्या लायकीची असेल, जी एजंटचा एकटेपणा दूर करेल आणि जिला आपण सासू म्हणून मान देऊ शकू. आणि या अटींमध्ये कोणत्याही प्रकारची तडजोड होणार नाहीये.
समजतंय का सरस्वती? हो. या सगळ्या मुली सीतेच्या ऑडिशनसाठीच आल्यात ना? मग ह्यांनी असे फॅन्सी कपडे का घातलेत? हा, ह्या सगळ्या मुलींनी नक्कीच हिरोईन बनायचं स्वप्न बघितलं असणार. पण आता यांना कोण सांगणार की मेन रोल मिळवण्यासाठी जे डेडिकेशन लागतं ते तुमच्या असण्यात आणि दिसण्यात दोन्हीमध्ये असावं लागतं. सेम माझ्यासारखं. एनिवे, बरंच तर आहे, कॉम्पिटिशन कमी झाली, आता तर मीच जिंकणार. सुरू करा. प्रीती, हाय. तुझ्यामध्ये नवरा बायकोचं नातं हे कसं असायला हवं? सिंपल आहे. लग्न म्हणजे एक सिस्टम आहे ज्यात नवरा आणि बायको दोघांनाही फायदा व्हायला हवा. एजेला माझ्यासारखी यंग आणि स्मार्ट मुलगी मिळणार आणि मला पैसेवाला नवरा. ॲज सिम्पल ॲज दॅट. येऊ शकता तुम्ही. हॅलो. तुझ्या मते नवरा आणि बायको या दोघांमधलं नातं कसं असायला हवं? मुळात नवरा आणि बायको यांच्यामध्ये एक छान बॉन्डिंग असायला हवं असं मला वाटतं. आणि हां, येणाऱ्या प्रत्येक सुखदुःखांना दोघांनी एकत्र मिळून सामोरं जायला हवं. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तू तिथे जाऊ शकतेस. तिथे आमचे फोटोग्राफर आहेत, ते तुमचे फोटोज घेतील. शुअर. थँक्यू. चला मग, अजून मुली बघायची काहीच गरज नाही. हा, अजून किती मुली आहेत बाहेर? आता आणखी मुली बघून काय होणार आहे? नाही म्हणजे आपण इतक्या मुली बघितल्या, कोणीच सिलेक्ट नाही झालं. आता ही शेवटची मुलगी बघून काय उपयोग आहे? एक्झॅक्टली. आणि तसंही ती सिलेक्ट होणार नाहीच आहे. इम्पॉसिबल आहे. इतक्या मुली बघितल्यात ना आपण, मग अजून एक मुलगी बघितली तर काय बिघडणार आहे? काहीच नाही. बोलवा तिला. लीला, बी कॉन्फिडेंट. त्याने तुला एका पद्धतीने ऍक्टिंग करून दाखवायला सांगितली, तू 10 पद्धतीने करून दाखव. आणि डायलॉग डिलिव्हरी पण एकदम भारीचा. कम ऑन लीला, यू कॅन डू इट. इथे काय करतायत? अरे बापरे, ह्या प्रोड्युसर आहेत की काय? पण नाही लीला, तुला हा चान्स सोडून चालणार नाही. आणि मध काढायला मधमाशांच्या पोळ्यात हात घालावाच लागतो ना.
कसं मधमाशांना घाबरून कसं चालेल? मला स्वतःला सेफ ठेवण्यासाठी काहीतरी करायलाच पाहिजे. पार्टनर प्लीज प्लीज काहीतरी कर प्लीज. एक्सक्यूज मी, तुम्ही अशा पाठ करून का उभ्यात? तुम्ही असा चेहरा का लपवताय? अहो, तुम्ही जर तुमचा चेहरा नाही दाखवला तर आम्ही बघणार कसं? बरोबर आहे तुमचं, पण मला डोळे आलेत. अरे बापरे, तिला बरंही वाटत नाहीये. आपण तिला परत पाठवूया का? डोळे आलेत तिला, तिची दाढ काढलेली नाहीये. विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं देता येतील ना तुला? हो हो, मला सगळे दात आहेत. म्हणजे मला बोलायला काहीच प्रॉब्लेम नाहीये. नाव काय तुझं? जानकी. जानकी. पण हे कपडे जरा ऑड नाही वाटत आहेत का? तुम्ही ह्या वेशात का आलात? या जमान्यासाठी असतील ऑड, पण मला सीता मातेंसारखं दिसायचं होतं. मी खूप मानते त्यांना, म्हणून ही अशी रेडी होऊन आले. बरं, मला सांग, तुझ्या मते नवरा आणि बायको या दोघांमधलं नातं कसं असायला हवं? ओहो हो लीला, म्हणजे यांनी तुला ओळखलंच नाहीये. वा वा वा, व्हेरी गुड व्हेरी गुड. तुला प्रश्न कळलाय ना? हो हो. नवरा बायकोचं नातं कसं असावं हे सांगायला शब्दांची गरज नाही, फक्त 4 अक्षरच पुरेशी आहेत. 4 अक्षर? राम सीता. कसं असतं, ह्या जगात एका स्त्रीला तिच्या पती व्यतिरिक्त दुसरं काय महत्वाचं असणार? त्याचं सुख तेच तिचं सुख, त्याचं दुःख तेच तिचं दुःख, त्याचा आनंद तोच तिचा आनंद, त्याची ध्येय तीच तिची ध्येय. हे जी समजते तीच असते संपूर्ण स्त्री. कारण विवाहानंतर एका युवतीच्या आयुष्याचा पुनर्जन्मच तर होतो. तिचं अस्तित्व, तिचा बाणा, तिचा मीपणा सगळं काही उंबरठ्या बाहेर ठेवून जेव्हा तिचं पतीचं आयुष्य वेचायला सज्ज होते, तेव्हाच खऱ्या अर्थाने त्यांच्या सहजीवनाचा आरंभ होतो. कशी मी बरोबर तुमच्या प्रश्नावर माझी ऑडिशन चिकटवली. आता काय करणार? हा, मी आहेच स्मार्ट. तू जर सिलेक्ट झालीस आणि या फॅमिलीमध्ये आलीस तर तुझ्या काय काय जबाबदाऱ्या असतील हे माहिती आहे ना तुला? आणि त्या जबाबदाऱ्या तुला पार पाडता आल्या नाहीत तर यांच्या फॅमिलीत